तर महाराष्ट्रासह बिहारमधल्या आरक्षणाबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं। 50% वर आरक्षण हा राज्यघटनेशी विद्रोह असून वाढीव आरक्षण न्यायालयात टिकूच शकत नाही असं उल्हास बापट यांचं मत आहे। महाराष्ट्रात मराठा समाजाला देण्यात आलेलं 10% आरक्षण घटनाबाह्य असून ते टिकणार नाही। तसंच सगळे सोयरेचा अध्यादेशही न टिकणार आहे। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय असल्याचं मत बापट यांनी व्यक्त केलं। एक तर मागास आयोग असायला पाहिजे, त्यांनी तो जो कुठलं तुमची जात जमात आहे ती मागास ठरवायला पाहिजे। एम्पिरिकल डेटा पाहिजे 2 आणि तो आत्ताचा पाहिजे, कंटेम्परेनियस असा शब्द आहे आणि 3 50% वरती जाता कामा नये, याला ट्रिपल टेस्ट म्हणतात। आता या ट्रिपल टेस्टमध्ये हे बिहारचं बसलं नाही आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतात, त्यामुळे हायकोर्टाने हा निर्णय दिला। आज महाराष्ट्रात सुद्धा 10% जे रिझर्वेशन दिलंय ते टिकणार नाहीये, हे 100% आहे अगदी। हो, का दिलं तुम्ही? तर त्याचं कारण असं आहे की जर का मराठा मागास ठरलं तर त्यांना ओबीसीतच घालावं लागेल आत्ताच्या कायद्याप्रमाणे आणि मग ते ओबीसीचं रिझर्वेशन कमी होतं आणि त्यामुळे ओबीसी मराठामध्ये हा वाद चालू आहे। त्याचा फायदा राजकीय लोक घेत आहेत। मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे। राजकीय लोकांनी सामंजस्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या लोकांना समजावून सांगायला पाहिजे की 50% ज्यांना गरज आहे त्यांना 50%त बसावं लागेल। हे राजकीय नेत्यांनी ही भूमिका मॅच्युअर घ्यायला पाहिजे, पण तेवढी मॅच्युरिटी आपल्याकडे नाहीये।